गावठाण घरांचे मालमत्ता पत्रक वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघरमध्ये प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले। पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या गावठाण जमिनीवरील घरे आदींची सर्वेक्षण भूमी अभिलेख विभागामार्फत करण्यात आली असून स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता पत्रक व सनद तयार करून ते घर मालकांना वाटप करण्यात आले। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृहात नागरिकांना सनद प्रॉपर्टी कार्डचे वाटप केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशात आज आभासी पद्धतीने सनद व मिळकत पत्रिका वाटप करण्यात आली। त्यानिमित्ताने पालघर जिल्ह्यात हे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले। स्वामित्व योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही योजना गावठाण क्षेत्रात मालमत्ता पत्रक तयार न झालेल्या मालमत्तांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे। ग्रामविकास विभाग, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पालघर जिल्ह्यात राबवण्यात आला होता। यासाठी ड्रोन तंत्रज्ञान व प्रगत नकाशांकन तंत्रज्ञान वापरण्यात आले। पालघर जिल्ह्याचे ग्रामीण व भौगोलिक क्षेत्र आव्हानात्मक असले तरी भूमी अभिलेख विभागाच्या योगदानामुळे जिल्ह्याच्या गावठाण क्षेत्रामधील सर्वेक्षण 3.5 वर्षात पूर्ण झाले। यावेळी मंत्री गणेश नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार राजन नाईक, आमदार हरिश्चंद्र भोये, नियोजन समिती सदस्य कुंदन संखे, जिल्हा परिषदेचे संदीप पावडे, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, उपजिल्हाधिकारी सुभाष पागडे, डहाणू सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी निरंजन दिवाकर, उपजिल्हाधिकारी महेश सागर, प्रांताधिकारी सुनील माळी, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी नरेंद्र पाटील व तालुका भूमी अभिलेख अधिकारी महेश टिके इत्यादी उपस्थित होते। देशातील ग्रामीण जनता एका क्लिकवर माझी जमीन कुठे आहे आणि माझ्या जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड ते हस्तगत करू शकते। एकूणच महाराष्ट्रातील 30,515 गावांमधील जनतेचे आयुष्य बदलणारी योजना आहे। 15,327 गावाचे मालमत्ता पत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण मंत्रिमंडळाचे सदस्य सकारात्मक विचारसरणीनं त्या ठिकाणी काम करत असताना आता महाराष्ट्र थांबणार नाही। महाराष्ट्र हा गतीनं त्या ठिकाणी पुढे जाणार आहे। महाराष्ट्र सरकार बोलणार आणि ते करून दाखवणार अशा योजना घेऊन पुढे जाण्याचा सर्व घटकांचा तुमच्या ताकदीच्या जोरावर हा निर्धार आहे। मी या ठिकाणी पालघर प्रशासनाच्या कामगिरीचे मी कौतुक करतो। अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वामित्व योजना पालघर जिल्ह्यामध्ये राबवण्याचा त्यांनी कार्यक्रम राबवला आणि जवळजवळ 60% त्याच्यामध्ये यश आलेलं आहे। मी सांगितली फिगर बरोबर आहे का नाही? 60% यश आलेलं आहे। स्वामित्व योजनेमध्ये गावकऱ्यांचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आणि ते आता आपण त्याच्या नमुन्यामध्ये दिले। मालमत्ता पत्र असल्यामुळे गावकऱ्यांची आर्थिक म्हणजे कुठल्याही क्रेडिट सोसायटी मधून, नागरिक बँकेमधून किंवा सरकारी बँकेतून, राष्ट्रीयकृत बँकेमधून कर्ज घेताना आपण आपली प्रॉपर्टी आणि त्याच्यातली असलेली स्पष्टता दाखवली तर कुठलीही वित्त संस्था आपल्याला कर्ज द्यायला गतीनं त्या ठिकाणी कर्ज देऊ शकते, त्या ठिकाणी खोलंबा करत नाही।